PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हूँ तेरा दिवाना भाग 19. लेखिका प्राची सोळे. ते दोघं त्या रात्रीच्या गारव्यात प्रेमाच्या पावसात नव्याने भेटले, एकरूप झाले एका नवीन नात्याच्या सुरुवातीसाठी. कथा पुढे सुरू. सारं काही स्वप्नवत होतं ते. सायली अजूनही भानावर आली नव्हती. सायली तिने आरवच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. ती हुंकारली. रात्रीचा 1 वाजला आहे. तुला घरी सोडतो. तू जाशील ना? आरवने विचारले. हो, जाईन मी. मला बिल्डिंगपर्यंत सोडा, तिने म्हटले. आरवने तिचा चेहरा वर केला. सायली, मला तुला काही सांगायचे आहे. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. काय सांगायचे आहे? तू आजची रात्र शंभू काकांच्या घरी राहा. उद्या तुला विलामध्ये परत यायचे आहे. मी ड्रायव्हर पाठवतो. सायली ताठ बसली. काही क्षण ती शांत होती. काय झाले? तू काही बोलली नाहीस? आरवने साशंक होत विचारले. तुला यायचे नाहीये? कुठल्या नात्याने येऊ? सायलीने अचानक प्रश्न विचारला. आरवला काय उत्तर द्यावे पटकन सुचलं नाही, पण सायलीने विचारले त्याला अर्थ होता. स्वतः आरवनेच तिला बाहेर काढलं होतं. तिच्यावर आरोप केले होते. तिला नको नको ते बोलला होता आणि आता तोच तिला पुन्हा विलामध्ये यायला सांगत होता. साहजिकच होतं. जे आधी झालं ते पुन्हा नाही होणार याची काय गॅरंटी होती? सायली त्याच्याकडेच बघत होती. आरवने तिचा हात हातात घेतला. नातं? माझी पत्नी म्हणून येशील? त्याने पटकन म्हटलं आणि सायलीच्या शरीरात वीज सळसळली. आरवची पत्नी? एका कोट्याधीशाची पत्नी? कितीतरी वेळा सायली मनातच बोलत होती. तू काय विचार करतेस ते मला समजते. 2 दिवसांपूर्वीच मी तुला विलामधून अपमानित केलं, आरोप केले. याबद्दल आपण सविस्तर बोलूयाच. मी असं का वागलो तुला सांगायचं आहे, पण मनात अगदी खोलवर जाणवत होतं तू चुकीची नाही आहेस. जे दिसतंय ते तसं नाही आहे. शंभू काकांनी सुद्धा तुझ्यावर विश्वास दाखवला. तू गेल्यावर मला अन्न गोड लागत नव्हते की झोप येत नव्हती. फक्त तुझाच विचार. हे काय आहे? तुझं आकर्षण की प्रेम? आकर्षण असते तर तुला पहिल्याच दिवशी विलामध्ये राहायला सांगितले असते. या न त्या कारणाने जवळीक केली असती, पण नाही. हे प्रेमच आहे, तेही मनापासून केलेलं. बोल सायली. मेरी वाइफ बनकर विला में आओगी? मेरा साथ दोगी? मेरे टूटे दिल को संभालोगी? आरवचा आवाज गहिरा हळवा झाला. सायलीला तर आभाळ 2 बोटे उरलं. आरवच्या शब्दात डोळ्यात सच्चेपणा होता. तिचा त्याच्यावर राग नव्हताच, गैरसमज झाला होता. तो दूर करायचा होता. हो. सायली एकच शब्द फक्त बोलू शकली. तो शब्दही बोलताना तिची दमछाक झाली. मान खाली करून ती म्हणाली. ओह सायली, आई एम सो हैप्पी. थैंक यू सो मच. मैं कल ही शंभू काका से बात करता हूँ और अच्छा मुहूर्त देखने को कहता हूँ. परसों काही. आरव आनंदाने बोलत होता व सायली भान हरपून त्याच्याकडे बघत होती. त्याच्या डोळ्यात तिचं भावी आयुष्य पाहत होती ती. यमुना सोसायटीच्या गेट बाहेर आरवने कार थांबवली. फ्लॅटमध्ये गेल्यावर मला फोन कर की मी येऊ सोबत. आरवला तिला एकटं सोडायचं नव्हतं. आत वॉचमन आहे, मी त्यांना बरोबर घेऊन जाते. तुम्ही काळजी करू नका, सायलीने हसत म्हटले. काळजी कसं नको करू? माझा जीव आहेस तू, त्याने तिच्या गालाला स्पर्श करत म्हटले. त्या गारव्यात सायलीच्या अंगावर रोमांच फुलले, पण लगेचच स्वतःला सावरले व ती कारच्या बाहेर आली. तुम्ही हवं तर जाऊ नका, इथेच थांबा. घरात गेल्यावर तुम्हाला कॉल करेन, मग तुम्ही जा. ओके, चालेल. आरवने परमिशन दिली. सायली गेटमधून आत गेली. वॉचमन त्याच्या केबिनमध्ये होता. त्याने तिला पाहिलं आणि बाहेर आला. दादा, माझ्यासोबत 5व्या मजल्यावर चला, तिने म्हटलं. वॉचमनने गेटमधून बाहेर पाहिलं. आरव खिशात हात घालून ताठ उभा होता. त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाची छाप त्याच्यावर पडली. चला मॅडम, या, तो म्हणाला.
सायली गालात हसली व त्याच्यासोबत गेली. 5च मिनिटांनी आरवचा मोबाईल वाजला. समोरून वॉचमन येत होता. आरवने कॉल घेतला. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, सायलीने पटकन म्हटले. इतकी घाई? त्याने हसत विचारले. हो, तुम्ही आता जा आणि पोहोचल्यावर एक मेसेज मात्र करा हं, मी वाट पाहते प्लीज, सायली म्हणाली. आरवचे डोळे भरले. सलोनीची आठवण उसळी मारून वर आली. ते दोघे असे लेट नाईट भेटले की सलोनी नेहमी त्याला घरी गेल्यावर निदान एक मेसेज कर सांगायची. आता सायलीही तेच म्हणाली. हॅलो, हॅलो, तुम्ही ऐकताय ना? पलीकडून काहीच आवाज न आल्याने सायलीने म्हटले. हो, मी करेन मेसेज. गुड नाईट, टेक केअर, आरवने म्हणून कॉल कट केला. सायलीला न दिसताही तो नक्कीच दुःखी होता हे समजलं. पटकन शॉवर घेऊन तिने कपडे बदलले. बेडवर तो नवीन घेतलेला ड्रेस बाजूला घेऊनच झोपली. आरवला भेटल्यापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास ती आठवत होती. त्याच्याबरोबर घालवलेले अलवार क्षण आठवत होती आणि कधी झोपी गेली ते तिला समजलं नाही. प्रसन्न सकाळची कोवळी किरणे पडद्याच्या नेटमधून झिरपून सायलीच्या चेहऱ्यावर विसावली आणि तिने डोळे किलकिले केले. घड्याळात पाहिलं. 8 वाजले होते. ती टुणकन उठून बसली. बापरे, एवढा वेळ झोपली? पटकन बेड आवरून ती बाथरूममध्ये पळाली. अर्ध्या तासात तयार झाली. बेल वाजली तसं तिने दार उघडले. दारात वंदना उभी होती. काकू, गुड मॉर्निंग, या ना. तिने पटकन दार उघडले. काल रात्री खूप उशिरा आलीस का? 11 वाजता मी चक्कर टाकली पण तू आली नव्हतीस, वंदनाने आज शिरल्या शिरल्या तिला विचारले. नाही, जास्त उशीर नाही झाला. तुम्ही 11 वाजता आला ना? मी 11:30पर्यंत आली. मैत्रीण आली होती सोडायला, सायलीने म्हटलं. ती 1:30 वाजता आली हे सांगणं तिने टाळलं. अच्छा, मग ठीक आहे. बरं, तू नाश्ता करायला चल. मी सगळ्या डाळींचे धिरडे बनवले आहे. हे वरुण आणि हे दोघेही थांबले आहेत. काकू, मी करते माझ्यासाठी काहीतरी. तुम्ही उगाचच त्रास घेत आहात, सायलीने नकार देत म्हटले. अगं, काही त्रास बीस नाही. शंभू काका आम्हाला जवळचे आहेत. तू चल पाहू, मग दुपारचं जेवण तुझं तू कर. वंदना ऐकायला तयारच नव्हती. नाईलाजाने सायली तिच्याबरोबर गेली. गुड मॉर्निंग सायली, विवेक म्हणाले. गुड मॉर्निंग काका, तिने म्हटले. वरुण लॅपटॉपवर काही काम करत होता. तिला पाहून त्याने हाय केले. वरुण, आधी नाश्ता करून घे. ठेव तो बाजूला लॅपटॉप, वंदना त्याला दटावत बोलली. वंदनाच्या मनात सायली घर करून बसली. तिचं रूप, सोज्वळ वागणं सारंच आवडलं वंदनाला आणि म्हणूनच वरुणसाठी ती तिच्याकडे बघत होती. तिने सायलीलाच सगळ्यांना चहा नाश्ता द्यायला सांगितला. विवेक आणि वरुण वंदना हे का करते ते कळलं होतं, पण असं डायरेक्ट कोणा मुलीला तिची पसंत जाणून न घेता तिला परस्पर गृहीत धरणे बरोबर नाही हे विवेक जाणून होते. तर सायलीला आईसारखं घरी का आणते हे वरुणला कळत होते. लवकरात लवकर आईशी बोलायला हवे, त्याने ठरवले. सायली वरुणच्या मागे लागले. लग्न कर, सून आण, पण मनावरच घेत नाहीये. आता तू तरी त्याला समजाव, विचार त्याची पसंत. तुम्हा मुलांना आई वडिलांनी सांगितलेली कटकट वाटते. तू जरा बोल याच्याशी. वंदना सरळ मुद्द्यावर आली. सायली फक्त आळीपाळीने तिघांकडे बघत होती. ती काय बोलणार? आई, ठीक आहे, मी आजच सायलीला मला कशी मुलगी हवी ते सांगतो, मग ती तुला सांगेल. खुश? वरुण वंदनाला चूप करत म्हणाला. खरंच? हे छान झालं. हो, नक्की बोल तिच्याशी, मला चालेल. वंदना खुश झाली आणि वरुणने सुटकेचा निश्वास टाकला. त्यांचा निरोप घेऊन सायली घरी आली आणि मोबाईल वाजला. शंभू काका कॉलिंग येत होतं. तिने पटकन कॉल घेतला. सायली बेटा, अगं आरव माझ्या मागे लागलाय. जो कुठला जवळचा लग्नाचा मुहूर्त असेल तो काढा.
शंभू काकांच्या आवाजातला आनंद लपत नव्हता आणि सायली लाजेने लाल झाली. शंभू काका व सायली बोलत असताना दाराची बेल वाजली. सायलीने दार उघडले. समोर वरुण उभा होता. तिने कॉल कट करून त्याला आत घेतले. तुला डिस्टर्ब केले नाही ना? वरुणने आत येत विचारले. मुळीच नाही. शंभू काकांचा कॉल होता. ओ मस्त. कसे आहेत ते? छान. मजेत आहेत. गुड. तुम्ही बोला. काही काम होतं का? सायलीने विचारले. हां, ते थोडंसं तुझ्याशी बोलायचं आहे. वरुण थोडं थांबून बोलला. आता याला काय बोलायचे आहे? लग्नाची मागणी बिगणी घालणार की काय? आधीच त्या काकू मागे लागल्यात. मला कळत नाही की काय? सायली विचार करत होती. हे हॅलो, कसला विचार करतेस? तू बिझी असशील तर नंतर येतो, वरुण म्हणाला. नाही, तुम्ही बोला ना, माझ्याकडे वेळ आहे. ओके, तर मग बोलतो, वरुण घसा साफ करत म्हणाला. सायलीचं उगाचच टेन्शन वाढलं. तिला डोळ्यासमोर आरव दिसू लागला. सायली, इथे येऊन जेमतेम 4 दिवस झाले तुला. तुझ्याबद्दल कसलीही माहिती नाही आम्हाला. केवळ शंभू काका तुला ओळखतात हेच पुरे आहे आमच्यासाठी. ते नॉर्थ इंडियाचे असले तरी तू अस्सल मराठी मुलगी आहेस हे तुझ्याकडे बघूनच समजते, वरुण बोलत होता. पण त्याला काय सांगायचे आहे ते सालीच्या डोक्यात उतरत नव्हते. ती काहीच न समजून त्याच्याकडे बघत होती. तर स्पष्टच बोलतो, माझ्या आईला तू आवडली आहेस. ती तुला तिची सून म्हणून बघते, वरुण सावकाश बोलला व थांबला. काय? स्वतःच्या नकळत सायली थोडी जोरात बोलली. बाप रे, एवढी दचकू नकोस, वरुण हसत म्हणाला. इथे माझं काय होतंय आणि हा हसतोय. इथे येऊन हे नवीन काय आता मागे लागलं? सायली हतबुद्ध झाली. सायली चिल, तुझ्या चेहऱ्याचा रंग उडाला बघ. पण काळजी करू नकोस, मी आईला सून देणार, नक्की देणार. पण 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 काय? तिने घाबरून विचारले. पण ती सून तू नसणार, वरुण हे बोलला व सायलीकडे पाहू लागला. वरुणचे हे शब्द ऐकून सायली नाचायची बाकी होती. तिचा चेहरा खुलला. काय? हो, माझं माझ्या ऑफिसमधल्या मुलीवर मुग्धा राणेवर प्रेम आहे व तिचंही माझ्यावर आहे. खरं तर तू येण्याआधीच तिला घरी घेऊन येणार होतो, पण ती MBAची एक्झाम देते म्हणून थोडं थांबलो. तिची उद्या एक्झाम संपली की लगेच आईसमोर उभं करणार आहे. म्हणजे अशी सूट कोणालाही तिची सून समजत नाही बसणार. वरुण हे म्हणाला मात्र तिथे दोघांच्या हसण्याने तो हॉल भरून गेला. दोघे मनसोक्त हसले. ही भारी न्यूज दिलीत तुम्ही आणि मला असं उगाच वाटत होतं की काकू बिचाऱ्या तुमच्यासाठी मुली बघतायत आणि तुम्हाला काही इंटरेस्टच नाही आहे, सायली बोलली. काही गोष्टी वेळ आल्यावरच सांगाव्यात सायली. घाई करू नये, नाहीतर त्यांची वेळ चुकते आणि सारी गल्लत होऊन बसते, वरुण पुन्हा त्या दिवसासारखं गूढ म्हणाला. म्हणजे म्हणजे बघ, आई किती माझ्या मागे लागले लग्नाच्या. म्हणजे आता तर तिला वाटते की मी लग्नच नाही करणार. त्यामुळे राग मानू नकोस हां. पण तुझ्याबद्दल कुठलीही ठोस माहिती नसताना केवळ तू शंभू काकांच्या ओळखीची आहेस आणि अर्थातच सुंदर आहेस म्हणून आई चक्क तुला सून करून घेण्याच्या मागे लागले. त्यामुळेच तुला चहासाठी काय, नाश्ता म्हण किंवा जेवणासाठी घरी बोलावतच असते आणि माझ्या लग्नाबद्दल सांगते. ही गोष्ट मी कधीच ओळखली होती आणि आता ती वेळ आली की मी आईला मुग्धाबद्दल सांगू शकतो. जर तिला मी मुग्धाबद्दल आधी सांगितले असते ना, तर तिने नक्कीच 100 प्रश्न विचारले असते. थोडक्यात तिच्यातली सासू जागी झाली असती. पण आता आई लगेच तिला भेटायला घेऊन ये म्हणेल. बघ, आय एम शुअर, वरुण मंद हसत म्हणाला. सायली भान हरपून त्याचं ऐकत होती. त्याच्याकडे एकटक बघत होती. हे काय बघतेस? त्याने तिच्यासमोर टिचकी वाजवली.
खरंच किती छान बोलता आणि किती छान समजावून सांगता. आय मस्ट से मुग्धा खूप लकी आहे, सायलीने म्हटलं. जलस? हो, थोडीशी, सायलीने हसून म्हटलं. चला, पण एक बरं झालं तू आलीस आणि माझा मार्ग सुकर झाला, वरून तिच्या पुढे टाळीला हात करत म्हणाला. सायलीने त्याला टाळी दिली. मुग्धाला उद्या परवा घेऊन आलो की तुझी ओळख करून देईन, वरून उठत म्हणाला. चल बाय, आई खुश असेल मी इथे आलोय ना, देतो तिला गुड न्यूज आता. वरूणने बाय केलं व निघून गेला. सायलीने दार लावून घेतले. तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. वरुण किती सॉलिड मुलगा आहे, एक समंजस मुलगा जो आपल्या आईचं मन जाणतो, एक प्रेमळ प्रियकर जो त्याच्या प्रेयसीच्या भविष्याचा विचार करतो, आणि हा नक्कीच एक आदर्श नवरा म्हणून नाव कमावेल, आपल्या आईला आणि बायकोला छान सांभाळेल. सायली वरुणचं कौतुक करत राहिली आणि तो म्हणाला, ते कुठल्याही गोष्टीची योग्य वेळ येऊ द्यावी. किती बरोबर बोलला. कदाचित माझी आणि आरवची हीच योग्य वेळ यायची होती. मी दूर झाले म्हणूनच त्याला किंवा मला प्रेमाचा अर्थ कळला. एकमेकांबद्दल ओढ वाटली. तिथे असताना त्याने असं काही विचारले असते तर तो त्याचा स्वार्थ दिसला असता, फसवा वाटला असता. सायलीच्या मनातील सारं मळप दूर झाले. आकाश निरभ्र झाले. आरवसाठी मनात प्रेम दाटून आले. मगाशी शंभू काकांशी बोलणं अर्धवट झाले. तिने त्यांना परत कॉल लावला. शंभू काका? सायली, आत्ताच मी आमच्या ओळखीच्या शास्त्रींशी बोललो. त्यांनी पुढच्या आठवड्याचा मंगळवारचा मुहूर्त सांगितला आहे. आरवला कोर्ट मॅरेज करायचं आहे आणि विलामध्ये छोटंसं फंक्शन. तू तयार राहा, मी संध्याकाळी तुला घ्यायला येतो, मग सविस्तर बोलू, शंभू काका म्हणाले. हो चालेल, पण इथे वंदना काकू, विवेक काकांना काय सांगायचे? अशी अचानक जाते ते? सायलीने प्रश्न विचारला. ते मी बघतो काय सांगायचे, तू तयार राहा, त्यांनी म्हटले व कॉल कट केला. आपल्या आयुष्यात रातोरात एवढे बदल घडतायत की सायलीसुद्धा अवाक झाली. काय खरं काय खोटं हे वेळच दाखवेल. जसं वरुण म्हणाला होता तसं. आता ती उठली. जे काही सामान तिने आणलं होतं ते ती पिशव्यात भरू लागली. सारखं मन भरून येत होतं. नाही म्हणायला नाईक फॅमिलीचा तिला लळा लागला होता. वंदना काकूंनी मुग्धाला पाहताक्षणी पसंत करू दे आणि वरुण व तिचं पुढचं सारं आयुष्य सुखात आनंदात जाऊ दे. तिने हात जोडले व देवाला मनापासून प्रार्थना केली. आज आरवचा मूड खूपच हॅपी होता आणि तो का आहे याचं राहून राहून नताशाला आश्चर्य वाटत होते. त्याला थोड्याच दिवसांपूर्वी तो या सायलीच्या मार्फत धक्का दिला होता, त्यात तो दुःखीही झाला होता. रागात खऱ्या सायलीला हाकलूनही दिले होते. मग अचानक काय झालं की तो एवढा खुश दिसतोय? याचा छडा लावायलाच हवा. आरवच्या आयुष्यात सुख आणायचं असेल तर ती मीच असेन आणि दुःखही मीच देईन, नताशा स्वतःला बजावत होती. आरव त्याच्या केबिनमध्ये होता आणि आल्यापासून एकदाही नताशाला बोलावले नव्हते. म्हणून काय चालू आहे हे बघायला स्वतः नताशा त्याच्या केबिनकडे निघाली. नताशाची खेळी पुन्हा कोणतं वादळ आणेल दोघांच्या आयुष्यात? यावेळी सायली असेल का खंबीर? देईल आरवला साथ? तेव्हा ऐकत राहा क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित. धन्यवाद.